मीडिया भारत न्यूज आणि जागल्या भारतच्या या संयुक्तिक सुसंवादामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी जेव्हा कॅमेरा समोर येतो तेव्हा मीडिया भारत मध्ये आपलं स्वागत अशी माझी सुरुवात असते, परंतु आज मी मीडिया भारत न्यूज आणि जागल्या भारत असं संयुक्तिक सुसंवादामध्ये आपलं स्वागत असं म्हटलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांना काहीस याचं आश्चर्य वाटू शकतं, परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि मीडियाकर्मी मिलिंद धुमाळे एक सामाजिक राजकीय अभ्यासक सुद्धा आहेत. त्यांचं माझं गेल्या अनेक दिवसापासून बोलणं सुरू होतं की आपण आपापल्या माध्यमातून जे काही बोलतोय, तर तो आवाज जो आहे तो जर बुलंद करायचा असेल, त्याच्यामध्ये एक सुसूत्रता जर आणायची असेल, तर आपल्याला कुठेतरी सुसंवादाचा एक सामायिक प्लॅटफॉर्म जो आहे तो क्रिएट केला पाहिजे, वापरला पाहिजे. आपल्या दोघांकडे सुद्धा वेगवेगळा प्लॅटफॉर्म आहे, परंतु आपण जर ह्या एकाच प्लॅटफॉर्मवरून जर दोन्ही चॅनलवरून जर बोललो, तर कदाचित आपल्याला जे काय म्हणायचंय ते अधिक सुस्पष्ट होऊ शकतं आणि तो आवाज सुद्धा जो आहे, जो आपल्याला मांडायचा आहे, त्या आवाजामध्ये एक अधिक तो बुलंद होऊ शकतो. मिलिंद, तुझं स्वागत ह्या चर्चेमध्ये. मला असं वाटतं की मी जी सुरुवात केली आणि जे एक प्रकारची छोटीशी प्रस्तावना केली, तर अशाच प्रकारची आपल्या दोघांमध्ये जे काय बोलणं सुरू आहे आणि काय नेमकं आपल्याला करायचंय, मला असं वाटतं की तू सुद्धा ही भूमिका थोडक्यात मांडावी. धन्यवाद राज सर. मीडिया भारत आणि जागल्या भारत हे दोन्ही पण प्लॅटफॉर्म जे आहेत फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती, शिवाय इतरही जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती ॲक्टिव्ह असतात आणि ग्राउंडवर सुद्धा आपण आपापल्या माध्यमातून कामं करत असतो. परंतु मला असं वाटलं की आपण जे काय करतोय ती ताकद आपली वैयक्तिक पातळीवर करत असल्याने ती थोडीशी कमी पडते. आणि तुम्ही सुद्धा ह्याच गोष्टीवरती जोर दिला होता की आपण सोबत मिळून एक संयुक्त माध्यमातून काहीतरी करता येईल, अशा प्रकारची आपली जी चर्चा होती. त्याच्यातून मलाही असं जाणवलं की आपल्याला काहीतरी करायला हवं याच्यात आणि संयुक्त पद्धतीने आपण जर काही गोष्टी केल्या तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. याशिवाय तुमच्या तुमच्या पातळीवरचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या पातळीवरचे जे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या वाचकांपर्यंत किंवा इथे आपण व्ह्यूअर्स बोलूया, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आपले प्रश्न अतिशय प्रखरपणे आणि प्रभावीपणे मांडणं, याच्यामध्ये तुमची हातोटी माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे, परिणामकारक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडून आपल्या प्रेक्षकांना बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन सुद्धा मिळेल. खरं तर मला एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करायची आहे. तुम्ही मागाशी जे म्हटलं की आम्ही गेल्या काही दिवसांपासून चर्चा करतोय. तर मला याच्यामध्ये एक गोष्ट मांडायची आहे, ती अशी की आपण बऱ्याच वर्षांपासून ही चर्चा करतोय. मला असं वाटतं की कोविड नंतर आपण या गोष्टी सुरू केल्या. परंतु अनेक अडचणी, वैयक्तिक पातळीवरच्या अडचणी असतील किंवा इतरही असतील. कारण त्याचं कारण सुद्धा असंच आहे की आपण आपला जो आवाज आहे त्याला कुठलंही बॅकिंग नाहीये. आपल्याला कुठल्याही पद्धतीची मदत नाहीये, आर्थिक असो किंवा आणखी इतर कुठल्याही पद्धतीची असो. त्यामुळे आपला जो काही आवाका आहे तो थोडासा त्या मानाने कमी आहे आणि या सगळ्या गोष्टी जुळवणं, एकत्र करून आणि मग त्याच्यातून काहीतरी निर्माण करणं, यासाठी खूप एफर्ट लागतात असं मला वाटतं. आता मागाशीच आपण जेव्हा फोनवर चर्चेसंदर्भात बोललो तेव्हा तुम्ही सुद्धा म्हटलात की तयार हो वगैरे. तर खरं तर ही साधी गोष्ट आहे किंवा लोकांना असं वेगळं वाटेल की तयार हो म्हणजे काय, परंतु त्या तयारीपाठी सुद्धा, त्या तयारी मागे सुद्धा खूप मोठ्या गोष्टी असतात. बऱ्याच गोष्टी अरेंज कराव्या लागतात, बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागते. इव्हन मला जर चर्चा आगळपगळ झाली तरी मला काही मुद्दे माझ्याकडून मांडायचे की प्रस्थापित माध्यमांनी आज प्लॅटफॉर्म म्हणजे जनतेचे प्रश्न, ज्याला आपण प्रसार माध्यम म्हणतो किंवा मीडिया म्हणतो, ती अशा पद्धतीची केली आहेत की ती पेज फ्री वाटावीत आणि ग्लॅमरस वाटावी, अशा पद्धतीचं ते एक स्वरूप त्याला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर जेव्हा दिसता तेव्हा तुम्ही अतिशय
भारी दिसलं पाहिजे, अतिशय हिरोइझम तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि एकदम खरंय खरंय. गुळगुळीत दाढी पाहिजे तुमची आणि जर तुम्ही जर व्यवस्थित नसाल, तर मग तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हम्म प्रेक्षकांचा. हम्म आणि हम्म मग चॅनल सुद्धा ग्रोथ होत नाही किंवा अरे हा काय ठीक आहे ना, साधा आहे, काय एवढं काही खास नाहीये हम्म वगैरे. हम्म हम्म लोकांना ग्लॅमरच आवडतं. पण मला इथे ही गोष्ट मांडायची, की आपण आपल्या पद्धतीने तर करत राहू. म्हणजे या हम्म टप्प्यावरती आपल्या सुधारणा होतील, हम्म इम्प्रूव्हमेंट होईलच. हम्म या गोष्टी आहेत. हम्म. परंतु माझं इथे महत्त्वाचं नेहमीचं म्हणणं असतं, की आपले प्रश्न, आपला आवाज आणि खरंय. आपली जी दुःख आहे, जी तळमळ आहे, हम्म ती हम्म खरी इथे प्लॅटफॉर्मवर येणं गरजेचं आहे. मग तो कोणता हम्म माणूस मांडतोय, कोणत्या पद्धतीने तो दिसतो किंवा कोणत्या पद्धतीने तो प्रेझेंट करतो. यापेक्षा हम्म. तुमचे प्रश्न लोकांपर्यंत अधिकाधिक माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं हे जास्त महत्त्वाचं मला तरी वाटतं. आणि म्हणून खरंय. मला असं वाटतं, की आपण ही जी सुरुवात केली आहे, हम्म. त्यासाठी लोकांनी सुद्धा सहभाग प्रत्यक्षपणे सहभाग देणं आणि कृतीशील सहभाग घेणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. लोकांना सुद्धा आपण जोडून घेणार आहोत. वेगवेगळे भागातले कार्यकर्ते आहेत, खूप काम करणारी मंडळी मिलिंद आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळत नाही. मी जेव्हा मीडिया भारत सुरू केला आणि काही विषय मी इकडून तिकडून माहिती मिळवून जेव्हा कव्हर करत असतो, तर तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की बरेच कार्यकर्ते हे दुर्लक्षित आहेत. आणि माझं एक आवडतं वाक्य आहे की अलीकडे काय झालेलं आहे, म्हणजे हे काय फक्त ती वृत्तमाध्यमं जी आहेत ना पंचतारांकित, हा त्यांचाच प्रश्न नाहीये. अगदी माझ्या लक्षात आलेलं आहे की चळवळीतले सुद्धा जे लोक आपण ज्यांना म्हणतो किंवा मानतो, हं. तर इथे दुःखाला सुद्धा ग्लॅमर लागतं, अशी सध्या हो. परिस्थिती आहे. म्हणजे जो म्हणून विषय आवर्जून आहे मुद्दा ना, मांडला. हो. अगदी अगदी म्हणजे जो विषय खूप आता सध्याचा चालता विषय आहे, चालतो आहे. हा, आणि हा विषय घेतला तर पटकन व्ह्यूअर मिळतील, असे येस. विषय मी बघितलं की या हं, बाजूची मंडळी सुद्धा असे विषय कव्हर करत असतात की ज्याच्यातून हं. व्ह्युअरशिप मिळेल. परंतु एकदा तुम्हाला व्ह्युअरशिप मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर जो तुमच्या गल्लीबोळातले दैनंदिन जीवन मरणाचे प्रश्न आपण ज्याला म्हणतो, म्हणजे कायद्याने बघा लोक चळवळ जेव्हा मी सुरू केली, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हीच गोष्ट होती की हं. लोकांचे दैनंदिन जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते मांडले गेले पाहिजेत. बरं, ते काय मोदीचा कार्यकाळ आला, त्या गरजेतून कायद्याने बघा लोक चळवळ सुरू नाही झालेली आहे. कायद्याने बघा लोक चळवळ ही 2008-9 मध्ये सुरू झाली, हं. जेव्हा हा बरं. प्रकारच नव्हता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची चर्चा नव्हती किंवा हा मोदी कार्यकाळाची तेव्हा कुणकुण सुद्धा लोकांना लागलेली नव्हती. कधीतरी ते हो, येतील असं एक चर्चा होती. परंतु हो. त्यावेळेला सुद्धा म्हणजे काँग्रेसचा कार्यकाळ होता. तर तेव्हा सुद्धा अशी गरज वाटली की कायद्याने वागा लोक चळवळ नावाची एखादी मोमेंट असावी. आणि मला तुला आणखी एक गोष्ट इथे मला जोड द्यायची आहे मगासच्या मुद्द्यामध्ये, की आपण कोविड नंतर वगैरे चर्चा केली. परंतु उल्हासनगरला मी जेव्हा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो, तर ज्यांना आपण बडी चॅनल्स असं म्हणतो, आता मी कोणाची नावं नाही घेणार, आपल्याला वैयक्तिक कोणाला लक्ष नाही करायचंय. हो. परंतु ज्यांना बडी चॅनल्स म्हटलं जातं, लोकांना पण सर्वसामान्य माणसालाही वाटतं की ह्या चॅनलला त्यांची अर्ध्या सेकंदाची बातमी आली तरी त्यांना लोकांना फार ते ग्रेट वाटतं. पण ही मंडळी, मला काय करायचं, मी त्यांना पत्रकारांना माहिती दिल्यानंतर मी तळमळीने विषय त्याचा अभ्यास करायचो, जमवायचो, एक भूमिका तयार करायचो, पत्रव्यवहार करायचो. आणि ह्या पत्रकारांना मी ती गोष्ट जेव्हा कळवायचो ना, तर ते गंभीर्याने घ्यायचे नाहीत आणि दुर्लक्ष करायचे. आणि अनेकदा मला असं सांगायचे की आमच्या चॅनलला ना काय झालंय माहितीये का, मी पाठवली अरे पण लागली नाही. किंवा कधी सांगायचे ना, आमच्या चॅनलला हे विषय घेत नाहीत. मला हां. नेहमी बरोबर. आश्चर्य वाटायचं की माझा एकही विषय कधी सार्वजनिक हिताच्या बाहेरचा नव्हता. म्हणजे मी माझं वैयक्तिक कोड कौतुक कधीच लोकांना पत्रकारांना सांगितलं नाही. पण ते सार्वजनिक हिताचे विषय सुद्धा आमच्या चॅनलला हे लागत नाही, आमच्या चॅनलला ते लागत नाही. आणि बरोबर. मिलिंद, तुला आश्चर्य वाटेल की 2010 साली, म्हणजे आज जवळ त्याला 15 वर्ष झाली, बऱ्याच हं. राजकीय पक्षांना आज ती अक्कल आलेली आहे की ही जी तथाकथित मुख्य माध्यम आहे त्यांचा बहिष्कार केला पाहिजे. परंतु बरोबर. 2010 साली याच्या पुढे ही काही तथाकथित मुख्य माध्यमं आहेत, त्यांना बातमी द्यायची नाही. आणि त्यांना हां. जर स्वतःहून दखल वाटली तर ते घेतील, पण आपण त्यांना बातमी द्यायची नाही, आपण समाज माध्यमाचाच वापर करायचा, असं मी ठरवलं. आणि 2010 पासून गेल्या 15 वर्षामध्ये जे काय मला म्हणायचंय ते मी समाज माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण आपली चळवळ आपला मीडिया
म्हणजे आज जेव्हा सोशल माध्यम जेव्हा आपल्याला मिळालेलं आहे ना मिलिंद, तर त्याचा फार गांभीर्याने आपण वापर करण्याची गरज आहे, असं मला सुरुवातीपासून वाटत आलेलं आहे. त्याचं कारण बरोबर. असं आहे, की एखाद्या माझ्या पोस्टला जर 50 लाईक मिळाले फक्त, अगदी लाख 2 लाख नाही मिळाले, 50 लाईक मिळाले आणि त्या 50 लाईकमध्ये कोणीतरी नागपूरचा आहे, कोणी औरंगाबादचा आहे, कोणी हो, पुण्याचा आहे. हां, हो, असे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत. तर मला उल्हासनगरला बसून हे कधी शक्य झालं नसतं. माझ्याकडे जर हो, समाज माध्यम नसतं, की ह्या 50 लोकांपर्यंत माझा मुद्दा पोहोचवावा. आता हो, आपण तुला मीडियाचं चांगलं ज्ञान आहे. मला मीडियाची पार्श्वभूमी आहे. मी महानगर पेपरमधून याची सुरुवात केली होती पत्रकारितेची 1993ला. म्हणजे त्याला जवळ-जवळ आता 32 एक वर्ष झालेली आहे. आणि ह्या 32 वर्षामध्ये माध्यमांचं स्वरूप बदलत गेलं. बरोबर. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आली, चॅनल्स आली, चॅनल्सचा मारा सुरू झाला. सुरुवातीच्या काळाला जरा बरे होते हे लोक. नंतरच्या काळात ते बिघडत गेले आणि आताची परिस्थिती आहे की ह्या चॅनल्सकडे स्वतःचं स्क्रिप्ट किंवा स्वतःचा काही अजेंडा, असाइनमेंट वगैरे उरलेली नाहीये. यांच्या असाइनमेंट ह्या राजकीय पक्षांकडून येतात, धनदांडग्या बरोबर. लोकांकडून येतात, ज्यांची सत्तेमध्ये ज्यांना पूर्ण जे गुंतलेले आहेत आणि सत्ता हाच ज्यांचा हो, श्वास आहे, अशा लोकांकडून यांना असाइनमेंट येतात आणि आपण बघतोय, की अत्यंत कोडगेपणाने, अत्यंत निर्लज्जपणे ही माध्यमं ज्या पद्धतीने आपला वापर लोकांची दिशाभूल करण्यासाठी करतायत. आणि फक्त हं, दिशाभूल करणारे असताना तरी सुद्धा आपण त्यांना माफ केलं असतं. परंतु जाती-जातीमध्ये विद्वेष पसरवणं, धर्मा-धर्मामध्ये विद्वेष पसरवणं, सत्तेला हो, पूरक अशा भूमिका घेण्यासाठी म्हणून समाजातलं पूर्ण वातावरण नाचवणं, हे हो, इतकं निर्लज्जपणे ही सगळी मंडळी करतायत. त्यामुळे कुठेतरी समाज माध्यमांचा प्रभावी वापर वाढवून आपलं जे माध्यम आहे आणि ते सर्वसामान्य नागरिकाचं माध्यम आपण केलं पाहिजे. एकदम गल्ली बोळातला माणूस सुद्धा आपल्याबरोबर असा लिंक वापरून जॉइन होऊन त्याला शिकवू आपण. तू कशी लिंक क्लिक करून कसा आमच्याबरोबर संवाद करू शकतोस आणि असे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर तुम्ही आमच्याबरोबर जॉइन व्हा. हे सुद्धा आपण करू शकतो आणि ही जी प्लांटेड मंडळी जी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती बोलावून ती सुद्धा त्या अजेंड्यांचा अनेकदा भाग असतात. तर हं, त्याला मोडीत जर काढायचं असेल, तर गल्ली बोळातला फाटका माणूस जो आहे ना, तो सुद्धा लिंक वापरून आपल्यापर्यंत इथे आला पाहिजे, त्याच्याशी आपण बोललं पाहिजे आणि त्याचा आवाज हो, हा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत, देशापर्यंत आपण घेऊन गेलो पाहिजे. असा आपल्याला ह्याचा हो, वापर करता येईल. आपल्या दोघांची पण दिशा जो पाया आहे, तो आपण हे स्पष्ट उघड आहे. आपण ते लपवत नाही, की तो आंबेडकरी विचारांचा पाया आहे. आणि हो, आंबेडकरी विचार म्हणजे एक चौकटीतला टिपिकल जे काही लोक सांगत असतात, की आम्ही आंबेडकरी आहोत म्हणजे काय आहोत. आपण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे आंबेडकरांना जी व्यापकता अपेक्षित होती, म्हणजे अख्खा देश कवेत घेऊन त्यांना जे काम करायचं होतं, तर त्या पद्धतीचा पाया आपल्याकडे दोघांकडे आहे. माध्यमाची जाण आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं मिलिंद हे आपण करू शकतो. आपण सुरुवात आजपासून करतो आहोत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण वेगवेगळे विषय जसजसे येतील करंट विषय जे बरोबर. निमित्त आपल्याला मिळतील, जे एक वादाचे विषय असतील, दिशाभूल सुरू असेल, काहीतरी फेक पसरवणं सुरू असेल, तर त्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारचे वार वगैरे न बघता सोमवारी 9 वाजता, मंगळवारी 4 वाजता काही नाही. जेव्हा गरज असेल त्यावेळेला आपण एकत्र इथे बोलणार आहोत. बरोबर, बरोबर. नाही तुम्ही बऱ्यापैकी पार्श्वभूमी पण मांडली मीडियाची, लोकांशी सुद्धा. मला तुमचं ते वाक्य आवडलं, की गल्ली बोळातला एक फाटका साधा माणूस सुद्धा आपण लिंकच्या द्वारे या चर्चेमध्ये आणला पाहिजे. मला वाटतं होय, होय. तुमच्या या विधानामध्येच एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे लोकशाहीकरण माध्यमांचं. हं, म्हणजे हं, आज हं. काय झालंय, की सगळ्या माध्यमांमध्ये विशिष्ट जातीय लोकांचे वर्चस्व हे सगळ्याच पातळ्यांवरती आहे. देशातल्या खरंय. सर्वच क्षेत्रात आणि ते हं, माध्यमांमध्ये सुद्धा दिसतं. आता हं. एक गोष्ट सांगायची म्हणजे आता तुम्ही जशी माझी ओळख करून दिलीत, की आपण मीडियामध्ये आहोत वगैरे. तसं मी लिहिणारा देखील आहे. एक हं, साहित्यिक आपण खरंय. मी स्वतःला म्हणून घेत नाही. परंतु हं. काही कविता, काही लेख जसे मी मागे सकाळमध्ये सिनेमाची असेल, जाण आहे. सिनेमाची सुद्धा सिनेमाचे जाण आहे. आहे तुला चांगली. होय आणि आता आम्ही थोडंसं इंटरप्ट होईल, परंतु आत्ताच 2 दिवसापूर्वी मी पारनेरवरून आलो. 7 7 बरं. दिवस तिथे होतो.
तिथे आम्ही एका हा. सिनेमाचे डायलॉगच्या संदर्भात आम्ही काम करत होतो. ते काम पूर्ण बरं. केलं 7 दिवस आणि मग मी मुंबईला आलो. तर हं. या बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या नसतील माहीत लोकांना, म्हणजे त्या जास्त एवढ्या नाही आहेत. कारण 2 शॉर्ट फिल्म आहेत माझ्याकडे, माझ्या हं, नावावरती हं, हं, आणि हं. हा अरे वाह! सिनेमा आहे तो फीचर फिल्म आहे. परंतु हं. लेखनाचा जो मुद्दा आहे, मला ते मांडायचं होतं, की आता तू दिवाळी तळ आहे. सुद्धा मध्यंतरी केला होतास ना? होय, होय, हो. होय. होय, तेच. तळ ती एक आहे. मध्यंतरी तू केला होतास. होय, हां. हां, तळ एक केला होता. स्वप्नील शेट्टी तर होता. हां, त्याच्यात. होय, स्वप्नील शेट्टे यांनी डिरेक्ट आणि त्याचं होय, होय. निर्मिती सुद्धा त्यांचीच आहे. तर सुंदर मला हे सुंदर होती ती सांगायचं होतं. शॉर्ट फिल्म. होय, होय. सर्वांना आवडली आणि पुण्यामध्ये तिला बक्षीस सुद्धा मिळालं बऱ्यापैकी अच्छा. आणि हं, मला वाटतं कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही ठिकाणी हं, सुद्धा नॉमिनेशन सुद्धा मिळाली होती तिला. हं, हं, हं. तुझा तर मुद्दा कंटिन्यू दुसरी कर. एक हां. तर मला हे म्हणायचं होतं, की आत्ता दिवाळी आहे 2 दिवसांनी आणि हो, जर अच्छा. तुम्ही या दिवाळीचं जर एक राजकारण पाहिलं साहित्यिक क्षेत्रातलं, हं, तर हं, हं. त्याच्यामध्ये असं दिसतं, की दिवाळी अंक निघतात आणि बरं. आपले जे पुरोगामी आपण मित्र म्हणतो ज्यांना, पुरोगामी हं, चळवळीतले आपले मित्र, त्यांना सहकारी आपण म्हणायचो किंवा आपण हं, हं, समविचारी असं म्हणतो. तर हं, हं, त्याच्यामध्ये सुद्धा उपेक्षा कशी होते, हं, की मी एक दिवाळी अंक पाहिला. त्याच्यामध्ये हं. एखादा मुस्लिम तर असतो नावाला, परंतु आंबेडकरी चळवळीशी संबंधित एकही नाव मला त्याच्यामध्ये दिसलं नाही. म्हणजे इव्हन बरं. प्रस्थापित लोक असतील, त्यांची नावं दिसली नाही. मेनस्ट्रीम मीडियाची मी गोष्ट करतो. म्हणजे आता हं, हं, बाकी आपला प्रज्ञाताईंचं परिवर्तनाचा वाटसरू वगैरे त्यांचे अंक तर निघतच असतात किंवा प्रशांत पवार आहेत. त्यांचं बाई माणूस म्हणून आता ते दिवाळी अंक निघालेला आहे. होत आहे. हं, हं, त्याच्यामध्ये हं. होल अँड सोल त्या गोष्टी असतातच. परंतु त्यांची जी त्यांचा जो आवाज आहे किंवा त्यांचं जे नेचर आहे, ते मुळातच ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज देण्याचा तो प्लॅटफॉर्मच आहे ना. माझा हा मुद्दा बरोबर होता आहे. इथे. तुमच्या हं, मुद्द्याला धरून मला हे म्हणायचं, की जसं हं, प्रसार माध्यमांमध्ये एका सामान्य माणसाला जागा नसते, स्पेस नसते. तशीच हं, साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा दिवाळी अंक असतील किंवा हं, इतर ठिकाणी तुमची विचारणा होत नाही. तुम्हाला स्पेसच दिली जात नाही. आणि परत त्यांचं राजकारण सुरू होतं, की खरं आहे. साहित्यिक मंडळावरती आम्हाला घेत नाहीत किंवा मग वेगळी लोकं येतात, वेगळ्या विचारांची लोकं येतात, अतिरेकी विचाराची लोकं येतात आणि मग त्या अध्यक्षपदावरून त्यांची लुटूपुटूची भांडणं होतात. त्याच्यामध्ये हं, तुम्ही जो पर्याय निर्माण केलाय, तो एक मला अतिशय आवडतो साहित्य याच्यामधून आणि मला असं वाटतं असेच पर्याय आपल्याला स्वतःला निर्माण करावे लागणार आहेत आणि एक वेगळं जग आपलं सुद्धा निर्माण करावं लागणार आहे, जेणेकरून जसं तुम्ही म्हणालात, की शेवटचा जो माणूस आहे, हं, हलका हं, हं. माणूस आहे, साधा खरं आहे. माणूस आहे, ज्याला कुठे हं, स्पेसच नाहीये, हं, ज्याला विचारणाच हं, होत हं, नाही किंवा त्याची जी दुःख आहेत, त्याचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती बोलायलाच कुणी तयार नाही. प्रश्न काय येतात आपल्यासमोर, हं, हं. तर या या नटीने आज कोणती साडी घातली, नेसली. हं. आता घातली म्हटलं तर हो, थोडंसं मग भाषिक व्याकरणाचे लगेच खरं आहे. हे येतात. आणि पुन्हा व्याकरण चौथ्यांदा होणार काय लग्न करणार. हां. हां, हां. चौथं लग्न केलं हो, किंवा मग घटस्फोट हो, झाला. या हो. नटीला दुसऱ्यांदा गरोदर राहिली नटी. दुसऱ्यांदा गरोदर मग काय तर नाही मगाशी हे त्यामुळे मी म्हटलं, असं मी कोडगेपणाने आणि निर्लज्जपणे हं, हं. हा जो शब्द आहे नाही ना, तो तो हेतुपूर्वक आणि जबाबदारीने वापरलाय मी. हां. म्हणजे एक मी अनेक करोडोचं बातम्यांचे यांच्याकडे पॅकेज आहे. चॅनलवाल्यांचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत माझ्या वॉलवरती. हं, हं. हां. करोडोचे पॅकेज नाही आहे आता तर त्यांच्याकडे. क्लिअर दिसतं करोडो मिलिंद. रुपयाची जाहिरात. म्हणजे अगदी हां, करोडोचं पॅकेज आहे आणि उघडपणे ते अजेंडा चालवत आहेत. हं, आणि मला हं, काय म्हणायचंय, त्यांचा अजेंडा हं, त्यांचा अजेंडा हं, हा पैसा कमावण्याचा असता. कोणी काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. शेवटी तो व्यवसाय आहे. त्यांचा बरोबर. अजेंडा समजा आपलं चॅनल खूप असं व्ह्युअरशिप वाढवावी, असं काही हं, त्यांचं असलं तरी त्याला आक्षेप घेण्याचं कारण नाही.
परंतु या सगळ्या माध्यमांचा जो अजेंडा आहे तो समाजाची दिशाभूल करणं, समाज जो पुढे पुढे येत होता प्रगतीच्या दिशेने त्याला पुन्हा उलटा प्रवास करायला लावणं आणि त्या पद्धतीने पद्धतशीरपणे त्या लोकांचा मेंदू करप्ट करणं सर्वसामान्य नागरिकाचा, हे ज्योतिष, बाबा बुवा, गंडेदोरे, ग्रहणवरची गोष्टी, म्हणजे खुली अंधश्रद्धा ही माध्यमं पसरवत असतात. तर एक मोठं आव्हान या सगळ्याचं आपल्याकडे आहे आणि त्याच्या सोबतच ही जी बडी सगळी माध्यमं आहेत त्याच्याबरोबर ज्याला आपण एक सुधारणावादी किंवा आता सोशल मीडियाचा वापर करून अनेकांनी आपली माध्यमं तयार केलेली आहेत. पण मी बघतो की तिथे सुद्धा अनेक जे तुमचे रोजचे प्रश्न आहेत ना त्याच्यावरती त्या विषयांना हात घातला जात नाही, हे माझं निरीक्षण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला काही इथे जसं तुम्ही म्हणालात जसं की पेज 3 विषय किंवा जास्त व्ह्यूअरशिप असलेले विषय हेच लोक घेतात ते विषय. नाही, दोन्हीकडे ही परिस्थिती आहे. हे काय एकीकडची परिस्थिती नाहीये. म्हणजे मला आता माझ्या फेसबुक वॉलवरती तुमच्या मिसिंग मुली म्हणजे देशभरामध्ये 15 लाख महिला मिसिंग असणं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र टॉपवर असणं, महाराष्ट्रामधल्या 2-2.5 लाख मुली आणि महिला मिसिंग असणं, काय तर हा लहान विषय नाहीये ना. त्याच्यावरती आपण काम करतो आहोत. तुमच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर काम करतो आहोत, नागरी सुविधांच्या प्रश्नावरती काम करतो आहोत, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती काम करतो आहोत आणि जनजागृतीचे वेगवेगळे मुद्दे आहेत. महिलांचा वुमेन अजेंडा आहे, राजकीय अजेंडा, असे खूप सारे विषय आहेत. पण मला मिलिंद, ही माझी तक्रार समज किंवा काही समज, पण या लोकांना कधी राज असरोणकरला बोलवावं आणि हे नेमके विषय काय आहेत आणि ते कसे हाताळले जातात आणि हे तुला प्रशासन प्रतिसाद देतंय का, त्यांना अजिबात त्याची गरज वाटत नाही. म्हणजे हा जो इग्नोरन्स आहे ना, हा इग्नोरन्स फक्त काही एका बाजूने नाहीये रे. म्हणजे ज्यांच्यावरती आपण सामाजिक अन्यायाचा आरोप करतो ना, हा इग्नोरन्स फक्त त्यांच्याकडूनच नाहीये. हा इग्नोरन्स मला सगळीकडून जाणवतो. आणि मग त्यामुळे आपला आवाज, मग आपला जीव हा लहान जरी असला, आपला आवाका लहान जरी असला, खूप अगदी लाखोंची करोडोंची व्ह्युअरशिप जरी आपल्याला नसली, तरी मला काय म्हणायचंय, आपल्याला काय म्हणायचंय, आणि अशी तळागाळातले मगाशी मी ज्या फाटक्या माणसाचा उल्लेख केला, अशी खूप सारी माणसं आहेत, त्यांना काय म्हणायचंय, तर त्यांचा थोडासा आवाज, क्षीण आवाज का होईना, पण तो जात राहील ना रे. आणि तो जर जात राहिला, ती एक सवय झाली आणि त्या आवाजाची लोकांना, समाजाला एकदा सवय झाली ना, की मग लोक म्हणतील की आम्हाला हाच आवाज पाहिजे. आता या बाकीच्या प्रोपोगंडाचा गोंगाट इतका मोठा आहे की सामान्य नागरिकाचे जे प्रश्न आहेत, अरे गर्दीमध्ये लोकल ट्रेनमध्ये रोज माणसं चेंगरतात रे, रोज. आपण कधीतरी जातो ना मिलिंद, कधीतरी प्रवास करतो तर जीव नकोसा होतो. अक्षरशः अनेकदा वाटतं की चालत्या गाडीतून उडी मारून जीव द्यावा, म्हणजे एवढं भयानक असतं ते. रोज लोक कसं काय जात असतील रे, रोजच्या रोज लोक जातात, रोजच्या रोज लोक चेंगरून. बरं, हे तुम्ही म्हणताय हे लोकल तर आहेच. म्हणजे मी 2000 पासून ते 2010 पर्यंत 10 वर्ष मी महालक्ष्मी रेस्पोर्सला होतो जॉबसाठी. तिथे माझा पहिला जो आयुष्यातला करिअरचा जो जॉब होता तो महालक्ष्मी रेस्पोर्सला 2000 ते 2010. या 10 वर्षात गर्दी होती ती आयुष्याचा मोठा जुगार तो तिथे खेळलेला आहे म्हणजे. होय. आणि त्याच्यानंतरची जी दुपटीने गर्दी वाढली, आता वाढत गेली, तो एक भाग आहे. परंतु आता जसं मी म्हटलं की आम्ही पारनेरला होतो त्या फिल्मच्या संदर्भात, डायलॉग लिहिण्याच्या संदर्भाने, तीच गोष्ट ऍक्च्युली मी आमचे जे डायरेक्टर आहेत किंवा माझा मित्र आहे तो खास, तर त्याच्याकडे मी त्या घरी जात होतो लिहायला. आपलं मध्ये पण बोलणं झालं होतं. तर माझं जाणं जे होतं म्हणजे कासारवडावली, ठाण्यापासून कासारवडावलीला जायचं होतं. तर त्याच्यावरती मला वाटतं एक खास स्पेशल रिपोर्ट आपण केला पाहिजे आणि तिकडे प्रत्यक्ष जाऊन केला पाहिजे असंही मला वाटतं. कारण तो इतका भयंकर प्रकार आहे. म्हणजे एक वेळेस तुम्ही लोकल मध्ये तरी एकदाच लोक घुसतायत आणि चढतायत तेवढं दिसतं. परंतु इथे ज्या प्रकारचं अव्यवस्था आहे, सॅटिस बस स्टॉप विषयी मी बोलतो, जो वरचा आहे ब्रिजवरती, तिथे एवढी अनागोंदी आहे, एवढी भयंकर अनागोंदी आहे. एक तर बस वेळेवर नसते, बस आली तर
ते पब्लिक प्रचंड भयानक म्हणजे माकडासारख्या उड्या मारतात एकमेकांच्या अंगावरती इकडून तिकडून हम्म, आणि ती बस फुल होते अक्षरशः. हम्म. अशी कोणतीही बस नाहीये जी बस मोकळी गेली आणि सगळीकडे बर. हेच प्रकार आहे त्या बस स्टॉपवरती पण. आणि मी हम्म, बोलता बोलता स्वप्नीलला असं म्हटलं की यार कधीतरी आहे ना इथे अपघात होऊ शकतो आणि हम्म, कुणाचा तरी मृत्यू होऊ शकतो. कोणतरी बळी जाऊ हम्म, शकतो बिचारा निष्पाप नागरिक. हम्म. आणि ज्या दिवशी मी म्हटलं त्याच दिवशी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाला बसच्या अरे बापरे. खाली येऊन. हा, एवढी हा, भयानक हा, हा, गर्दी आणि एवढं. आणि हा. त्याच्यावरती मनसेने आंदोलन सुद्धा केलं. अच्छा. डेपोवरती जाऊन त्यांनी प्रश्न विचारले. ते नियंत्रक हम्म, वगैरे असतील त्यांना विचारलं. हम्म, हम्म, आंदोलन हम्म. केलं त्यांनी. पण त्याच्यानंतर पुढे काय? हा प्रश्न आहे ना. नाही, मला काहीच तुम्ही नाही तुला म्हणजे जोडेन, तुला कनेक्ट करेन मी इथे, की मनसे सारखा पक्ष जो आहे ना, ज्यांच्याकडे ग्राउंडला कार्यकर्ते आहेत, त्या अशा काही हां, घटना घडल्या की आंदोलन करतात आणि आवाज होय, उठवतात. आपल्याला ते मान्य करायला होय. पाहिजे की काही हो, हो. शिवसेना मनसेचे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, काही पक्ष असे आहेत ज्यांचे ग्राउंडला कार्यकर्ते आहेत आणि ते आवाज उठवतात. गडबड काय हो, होते की अशा समस्यांवरती जो कायमस्वरूपी जो उपाय काढला पाहिजे आणि त्यासाठी हो, तुमचा संविधानिक मार्गावरती, संविधानिक व्यवस्थांवर विश्वास पाहिजे, तो या मंडळींकडे नसल्यामुळे आणि त्यांना तो हो, एक तडकाफडकी उपाययोजनेवरती त्यांचा जास्त विश्वास असल्यामुळे काय होतं की त्या हो, त्या वेळेला ते प्रश्न सुटतात आणि काही हो. काळानंतर ते परत वरती डोकं काढतात. तर असं घडतं. बरोबर, त्यामुळे कधी कधी काय बरोबर. होतं की समस्या हे आता राजकीय पक्षांचं भांडवल झालंय की काय, असा सुद्धा प्रश्न पडतो. म्हणजे जसं एनजीओ बद्दल आपण अनेकदा बोलतो की हो, समाजामध्ये भयंकर समस्या आहेत म्हणून एनजीओ आहेत. हम्म. हो. तर त्यांचा पायाच जर तो असेल, त्यांचं भांडवलच जर समस्या असतील, तर समस्या दूर कसं काय करणार आपण? तर तसं ह्या बरोबर. मनसेकडे, खरं म्हणजे ह्या शिवसेना मनसेसारखे त्यांच्याकडे इतकं जबरदस्त ताकद आहे ना ह्या लोकांकडे, म्हणजे खूप मोठी ताकद आहे आणि खूप चांगलं ते करू शकतात. आपल्या सगळ्या ह्या हां, आंबेडकरी चळवळीमधली जी यंग मुलं आहेत, त्यांच्याकडे ही जबरदस्त ऊर्जा आहे. म्हणजे विषय मांडायचा, भिडतात हां, अक्षरशः. मी बघितलेलं आहे. हां, कोणी किती मोठा पोलीस अधिकारी वगैरे असला, काय असलं, तरी भिडतात. फक्त काय होतंय, जे मला जाणवतंय ते सांगतो माझं निरीक्षण. ही तक्रार नाहीये त्यांच्याबद्दल, की जो एक संयम लागतो, एक हां, दूरगामी उपाययोजना लागतात. एक व्यवस्था तुम्हाला कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्यासाठी म्हणून खूप शांतपणे तुम्हाला ती पाया त्याचा बनवत न्यावा लागतो. आणि माझ्या कायद्याने वागाचं एक हे वाक्य आहे, तुला माहिती असेल, अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर. हो, तर होय. याचा दुसरा अर्थ काय निघतो, की अव्यवस्थेला अव्यवस्थेने उत्तर नाही दिलं जाऊ शकत. आणि हं. इथे मग बाबासाहेब आंबेडकर असं कनेक्ट होतात, की ते असं म्हणतात, हो, की तुम्ही आता स्वतंत्र आहात. तुम्हाला एक संविधान लाभलेलं आहे. तुम्हाला तुमची स्वतःची संहिता आहे. तर ती संहिता मोडून तुम्ही आता उपाय नाही काढू शकत. तुम्हाला त्या संहितेच्या हो. चौकटीमध्ये राहूनच तुमचे अगदी. उपाय शोधले पाहिजेत. म्हणून ते असं म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, की जेथवर संविधानिक मार्गांचा अवलंब करता येणं शक्य आहे, तिथपर्यंत हं. तो केला पाहिजे. आम्ही सुद्धा हातपाय बरोबर. आपटलेले आहेत. मी सुद्धा खूप आदळ आपट केलेली आहे. पण एका टप्प्यावर येऊन मला मिलिंद कळलं, की हं. शांतपणे म्हणणं मांडण्यामध्ये जी ताकद आहे ना, ती आदळआपट करण्यामध्ये नाहीये. ते वाटतं हिरोइझम तेवढ्यापुरता असतो. पण त्याच्यातून हो, हो. कायमस्वरूपी उपाय नाही निघत. तुम्हाला ही जी अराजकता आहे, जी अनागोंदी आहे, हो, जी हुकुमशाही आहे, हो. सगळी आपल्या भोवतालचा जो काळाकुट्ट अंधार ज्याला आपण म्हणतोय, त्याच्यावरती हं. ना एक ठोस उपाय जर काढायचा असेल ना, तर ते ज्या निस्सार अख्तरांचा जो शेर आहे, तो मी बोलतो आणि तुझ्याकडे त्याचा समारोप सोपवतो मी ह्या चर्चेचा. ज्या निस्सार अख्तरांचा एक शेर आहे, मला खूप आवडतो. मी खूप ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. "ये क्या है कि बढ़ते चलो आगे. ये क्या है कि बढ़ते चलो आगे. जब बैठकर सोचेंगे तो कुछ बात बनेगी." क्या बात है! खरं आहे. खूप महत्वाचा शेर आहे आणि त्याचा आशय सुद्धा खूप महत्वाचाच आहे. खूप शांतपणे आणि संयमाने या गोष्टी हाताळणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात, की ते खूप महत्वाचंच वाक्य आहे तुमचं जे अव्यवस्थेला व्यवस्थेने दिलेलं उत्तर. त्याच्यामध्ये तुमचं एक दुसरंही वाक्य असतं, की त्यामध्ये तुम्ही असं म्हणता नेहमी, की आपण जेव्हा आंदोलनं वगैरे करतो किंवा चळवळ करतो किंवा सामाजिक प्रश्नांवरती काम करतो, तेव्हा विषयाची जाण
आणि विषयाचा अभ्यास आणि विषयाची तळमळ, ह्या गोष्टी ज्या तळमळ ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खूप आणि महत्वाचे आहे. मला असं वाटतं की हे वाक्य खूप महत्वाचं आहे. म्हणजे वाचताना किंवा बोलताना ते थोडंसं असं वाटेल की नॉर्मल सुविचार टाईप आहे किंवा पण त्याचा जर आपण शांतपणे विचार केला तर त्याच्यामध्ये एवढा महत्वाचा आशय लपलेला आहे आणि त्या आशयातूनच आपल्याला पुढचे मार्ग दिसू शकतात आणि त्याच्यातूनच आपण कोणत्या तरी गोष्टी म्हणजे जर एखादा प्रश्न असेल आपल्या हातात तर तो आपण मार्गी लावू शकतो. तर त्याच मार्गाने लावू शकतो असं मला वाटतं. मला वाटतं की आपल्याकडे बोलण्यासारखे खूप विषय आहेत. म्हणजे खूप विषय आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती. हो. तर त्याच्यावर आपण एक विषय आपण या पद्धतीने पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये किंवा चर्चेमध्ये आपण बोलतच राहूया आणि आपले जे काही प्रश्न आहेत मुळात आणि चळवळीच्या अनुषंगाने पण असतील, तरुणांच्या अनुषंगाने असतील, अगदी आंदोलनांचं काय आहे, कायद्यांची माहिती देऊ आपण, नियम कायद्यांची माहिती देऊ, अधिकारांची माहिती देऊ. हो, याबद्दल पण थोडं लोकांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे की अगदी आपलं स्वरूप काय असेल चर्चेचं त्याच्यातून लोकांना पण कळेल आणि ह्या दोन्ही ही जी चर्चा आहे ती दोन्ही चॅनलवरती प्रसारित होत राहील. मीडिया भारतवरती आणि जागल्या भारतवरती. फेसबुक वरती पण प्रसारित होत राहील आणि युट्यूब वरती पण प्रसारित होत राहील. शिवाय इतर काही लोकांना जोडायचं असेल जसं तुम्ही म्हणालात की शेवटचा सामान्य माणूस सुद्धा आपल्यासोबत जोडला जाऊ शकतो. तसं सामाजिक कार्यकर्ते असतील, साहित्यिक असतील, आपल्या क्षेत्रातले आपले समविचारी लोक ज्यांना आपण म्हणतो, त्या लोकांची सुद्धा मतं आपण या पुढच्या भागांमध्ये जे विषय असतील त्यानुसार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आपापल्या पद्धतीने. मला असं वाटतं हे खूप महत्वाचं पाऊल आहे आणि लोकांनी मला वाटतं सपोर्ट करायला हवा. कारण आपला आवाज आणि आपल्या माणसांचा आवाज, आपल्याच रक्ताची माणसं, आपल्या रक्तापेक्षा असं म्हणेन रक्त थोडंसं वेगळं वाटू शकतं कारण आपण तो विचार कधी करत नाही. आपल्या विचारांची माणसं ही आपले प्रश्न जर मांडत असतील तरच त्या प्रश्नांना कुणीतरी न्याय देऊ शकतं किंवा ती पटलावर तरी येऊ शकतात समाजाच्या, की बाबा नाही हा यांचा प्रश्न आहे, ही यांची तळमळ आहे किंवा हे यांचं दुःख आहे. किमान ते तरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग त्याला नंतर पुढे रिझल्ट मिळो अगर ना मिळो तो नंतरचा भाग राहील. प्रयत्न तर आपला राहू शकतो की एखादा विषय आपण हातात घेतला तर त्याच्या शेवटपर्यंत आपण जाऊ. जसं तुम्ही मनसेचं म्हणालात तर त्या गोष्टी आहेतच किंवा ती मनसे म्हणण्यापेक्षा सगळ्याच राजकीय पक्षांची परिस्थिती आहे. सगळीकडेच तेच आहे म्हणजे त्या गोष्टी चालूच आहेत. परंतु आपण माध्यमकर्मी म्हणून ज्या काही गोष्टी आपल्या माध्यमातून आणि आपल्या ताकदीनुसार जी काय आपली मर्यादित असेल ताकद किंवा एक आपला जो काही आवाका आहे त्या सर्कलमध्ये आपण जेवढं भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत तो आपण करतच राहू. फक्त एक इथं मांडायचं होतं मला शेवटचं मी मांडतो आणि थांबतो की इथे आणि आपला म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला ओळखणाऱ्या लोकांना तर माहिती आपण कुणाची भीडभाड कधीच ठेवत नाही. राजकीय पक्षांची ना राजकीय नेत्यांची ना आणखी कोणता गॉडफादर असेल किंवा आणखी कोणतीही व्यवस्था असेल. आपण फक्त बांधील आहोत भारतीय संविधानाला आणि भारतीयत्वाला, लोकशाहीला, भारतीयत्वाला. त्यामुळे इथे कुठल्याही हातचं राखून किंवा कोणाला काय वाटेल आणि मग आपण हा विषय घ्यायचा की नाही अशा पद्धतीचं कुठल्याही गोष्टी इथे तरी होणार नाहीत अशी मी तरी माझ्याकडून ग्वाही देतो आणि तुमच्याकडून पण मला तर खात्री आहे की या गोष्टी होणारच नाहीये. आपण ज्या पद्धतीने आजवर जी तुम्ही चळवळ चालवलेली आहे त्याच चळवळीचं एक्सटेंडेड रूप असेल मला असं वाटतंय आणि यातून पुढच्या गोष्टी ज्या काही सकारात्मक घडतील किंवा लोकांचा प्रतिसाद मिळत राहील त्यानुसार आपण पुढचे टप्पे एक करून आपण गाठत राहू असं मला वाटतं. नक्की नक्की पुन्हा भेटूया आपण नव्या एका एपिसोड मध्ये एक नवीन विषय घेऊन आपण भेटूया. ठरूया कशावरती बोलायचं आहे आणि हेही ठरूया की कोणाला कसं सहभागी करून घेता येईल. धन्यवाद मिलिंद.